हळदी कुंकवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. नमस्कार मंडळी, आज आहे संक्रांत, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर आज आम्ही जात आहोत गावामध्ये ओसायला. ते सगळे बाया, प्रत्येक बाया आज ओसणार. ते पण म्हणतात रामाचा ओसा, सीतेचा ओसा, जन्मोजन्मी ओसा. तर ते ओसायला आज जायचं आहे गावामध्ये, कारण की गावामध्ये मोठं मारुतीचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही आई आणि मी ओसायला जाणार आहोत. तर हे आहे आमचं ओसायचं सगळं साहित्य आणि हेच घेऊन जात असतात. की आहे ते खण आहे, शेंगा, परत ना ज्वारीचे ते छोटे छोटे ते असतात, आणखीन परत ना घाट्या, ते बोलतात हरभऱ्याचं, परत ना तिळगुळ आणि हळदी कुंकू, हे सगळं घेऊन आम्ही जात आहोत गावामध्ये. सगळ्या लेडीजला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि युट्यूबला पण आमच्यासोबत गोड गोड सबस्क्राईब करून द्या आणि लाईक शेअर पण करत जावा आमच्या व्हिडिओला आणि आम्हाला खूप सारं प्रेम द्या. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 22 जानेवारी मधील अयोध्या हे श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. तर आपण सुद्धा घरी बसून रामाची पूजा करू, रामाचे स्वागत करू आणि त्यांच्या आरत्या भजन काय असेल ते गाऊयात. मनापासून जय श्रीराम बोलूया, कारण की आपल्या हिंदू धर्माचं खरं हे जे आहेत ते श्रीरामच आहेत, आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या हृदयात हे सगळे राम आहेत. आणि आपण खुश आहोत की 22 तारखेला म्हणजे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. राम मंदिर हे झालेलं आहे, त्याचं काम सुद्धा झालेलं आहे आणि मूर्ती स्थापना आहे 22 जानेवारीला. तर सगळ्यांना त्याच्या सुद्धा शुभेच्छा. जय श्रीराम, पवन पुत्र हनुमान की जय, सियापती रामचंद्र की जय. तर नमस्कार, आम्ही आता जाणार आहोत गावामध्ये ओसायला. तर तुम्ही पण जात असताल आणि तुम्ही सुद्धा संक्रांत वगैरे सगळंच करत असणार. आमच्या आईकडे तयार झालेले आहेत. तर आमची आई सुद्धा इथे तयार झालेले आहेत. बघा आमच्या आई कशा दिसतात, लाल लाल साडीमध्ये छान छान. तर बघा आम्ही दोघी सुद्धा थकलेलो आहेत. आईनं म्हटलं होतं तुमचं जरा मेकअप वगैरे करते, पण आई नको बोलल्या. तर तसंच आईचं साडी वगैरे नेसवली. आमचा चिक्या तिकडे रडतोय कारण की आम्हाला जायचं आहे म्हणून. तो झोपलेला आहे तिकडे, आई गेल्या त्याच्याकडे. तर आम्ही पण जात आहोत आता ओसायला. तर चला, आम्ही काय व्हिडिओ काढू शकत नाही कारण की आम्ही गावामध्ये जाणार आहोत. ऊसाचं कांड कुठं आहेत? ऊस दिसत नाही घ्यात. ऊस लागतो ना हो. ऊसाचं कांडन हनते दांड. कुणाला हाणायचं आता ऊसाया कांड्यानं दांड्यानं? अश्विनीलाच हाना आता. आता हसला बरं. पप्पी दे की. नाही द्यायची, म्हातारीला पप्पी द्यायची. तर आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर आम्ही आता गावात जाणार आहोत कारण की माझ्या फ्रेंड माझं वाट बघतात तिथे गावामध्ये ओसायचं. मला कसा वाटला ते कमेंट मध्ये मला सांगा. माझी साडी वगैरे हे तुम्हाला कशी छान वाटली का, आवडली का हे सांगा नक्की.